परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र षष्ठोल्लास. पत्र क्रमांक 5, 26 ऑगस्ट 1967. सौ सविता सप्रेम आशीर्वाद. तुझे पत्र आत्ताच मिळाले. पत्र वाचताच तुझी इच्छा पूर्वीता येणार नाही म्हणून वाईट वाटले, कारण तुझ्या पतिदेवाला झालेल्या भागंदर देवाच्या कृपेने बरा झाला म्हणून तू तुझ्या आईसाठी औषध मिळेल का म्हणतीस. पण आपण जे व्रत नेम करतो त्याचा उद्देश दिवसेंदिवस मनाची ओढ देवाच्या ठिकाणी अधिकाधिक लावणे. गेल्या वर्षी जीवबाई वैद्य एके दिवशी माझ्याकडे आल्या आणि तुम्ही औषध देऊन लोकांचे रोग बरे करता, त्यामुळे सध्या माझ्या पोटावर पाय आला आहे. तेव्हा यापुढे तुम्ही औषध देणे बंद करा असे म्हणाल्या. त्या क्षणी ही प्रभूचीच इच्छा म्हणून मी त्यांचे म्हणणे मान्य केले. त्यामुळे यापुढे माझ्याकडून कोणालाही औषध दिले जाणार नाही. करिता तुम्ही माझ्या सूचनेप्रमाणे अत्यंत चिकाटीने उपासना चालू ठेवा, म्हणजे कोणत्याही प्रकारची चिंता करण्याचे तुम्हाला कारण उरणार नाही. तुमच्या आईसाठी मात्र तुम्ही उपासना करून चालणार नाही. पोट भरण्यासाठी जसे ज्याचे त्याने जेवावे लागते, त्याप्रमाणे देवाचे सहाय्य मिळविण्यासाठी ज्याची त्यानेच उपासना केली पाहिजे. हरिगुणगानाच्या योगे करून पाप, ताप, दुःख, संकटे, चिंता, रोग या सर्वांचे निवारण होऊन मनुष्य निर्भय व निश्चिंत होतो, असे आत्तापर्यंत संत सांगत आले आहेत आणि आपल्याला पण अनुभव येत आहे. म्हणून तुम्ही चिकाटीने उपासना करण्याकडे लक्ष पुरवा. ओम नमः शिवाय. पत्र क्रमांक 6, 9 नोव्हेंबर 1967. कुमारी पुष्पा हिस सप्रेम आशीर्वाद. हरिहरला सर्व भगिनींनी एकत्र जमून जे भजन करावयाचे ते घरी की देवळात असे तुम्ही पत्रातून विचारले. त्याला उत्तर हे की भजन फक्त तुमचा नेम चालविण्याकरता करावयाचे असल्यास घरी करावे. सर्व भगिनी एकत्र जमून जे भजन करावयाचे ते देवळात करणे बरे, कारण सामुदायिक भजन कोणाच्या घरी जर ठेवले तर एक म्हणजे जागेची अनुकूलता लागते, 2 आजूबाजूला लक्ष जात असल्याने भजनात मन रमत नाही, 3 परक्याच्या घरी जाण्यास संकोच वाटत असल्यामुळे अनोळखी माणसे मनमोकळेपणाने येऊ शकत नाहीत, 4 घरात कोणी आजारी असल्यास भजनाला बसायला मन तयार होत नाही, 5 पाहुणे आल्यास सवड मिळत नाही, 6 भजन सुरू असता मैत्रिणी आल्या तर बसावे तरी पंचायत आणि उठावे तरी पंचायत होते, 7 मुलांच्या अभ्यासाला अडचण होते म्हणून मुले कुरकुरतात. तेच देवळात भजन ठेवले असता 1 वाटेने येणारे जाणारे भजनात थोडा वेळ बसून किंवा उभ्याने सुद्धा भजनाचा आनंद घेऊ शकतात, 2 देवळात कोणीही आले तरी मनमोकळेपणाने येऊ शकतात, 3 देवदर्शनाला आलेल्या मंडळींनाही सहजासहजी भजनाचा लाभ मिळतो. त्यामुळे भजनात लोकांची संख्या आपसुकच वाढू लागते. घरातल्यापेक्षा देवळात कितीतरी पटीने भजनात मन रमते. रोजचे रोज अनेक मंडळींशी संबंध येत असल्यामुळे द्वेषभावना कमी होत जाऊन प्रेम वृद्धिंगत होण्यास मार्ग होतो. याकरिता सर्व भगिनींना जवळचे होईल असे एखादे देऊळ पसंत करून तेथेच भजन ठेवणे बरे. ओम नमः शिवाय. पत्र क्रमांक 7, 5 जून 1968. सौ ताई यास सप्रेम आशीर्वाद. यंदा चातुर्मासात कोणते व्रत किंवा नेम करावा याबद्दल काही भगिनींचा विचार चालला आहे असे तुम्ही लिहिलेत. परंतु श्रीहरी मंदिरात येणाऱ्या भगिनी पूर्वी चातुर्मासात कोणी मीठ खायचे नाही, तर कोणी डाव्या हाताने पाणी प्यायचे नाही, जांभळीच्या पत्रावळीवर जेवायचे, कोकिळेचा आवाज ऐकल्याशिवाय जेवायचे नाही,
कोणी पालेभाजी व्यतिरिक्त इतर भाजी खावयाची नाही, कोणी ऊन पाणी प्यायचे नाही, कोणी थंड पाण्याची आंघोळ करायची नाही, असले नेम करीत असत. कित्येक भगिनी रोज विठोबाचे दर्शन घेण्याचा नेम करीत आणि भजन सुरू झाल्यावर 5 अभंग म्हणून झाले की मध्येच भजनातून उठून विठोबाच्या दर्शनार्थ जात असत. पण त्याच भगिनींचे आता भजन, नामस्मरण व वाचन या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी मन जात नाही. ओम नमः शिवाय. पत्र क्रमांक 8, 30 जून 1968. सौ उषाताई यांना सप्रेम आशीर्वाद. मुंबईला आईंचा मुक्काम असे तोपर्यंत भरगच्च उपस्थिती असावयाची. इतकेच नव्हे तर जागा अपुरी पडे, त्यामुळे खाली पटांगणात रस्त्यावर सुद्धा मंडळींना उभे राहावे लागत असे. आईंचा मुंबईचा मुक्काम हल्ल्यावर दिवसेंदिवस उपस्थिती कमी कमी दिसू लागली. लग्नमुंजीचे दिवस असल्यामुळे सवडीच्या अभावी उपस्थिती कमी असावी असे प्रथम मला वाटले. त्यानंतर मे महिन्यात सुट्टीच्या पायी बहुतेक मंडळी बाहेरगावी गेली असावी असा माझा समज झाला. पण सध्याही उपस्थिती कमीच आहे. कदाचित पावसाळा म्हणून की काय, कोण जाणे असे तुम्ही म्हणता. पण अनेक कारणे जरी दिसून आली तरी ही वरवरची कारणे आहेत. विषयांची गोडी सोडून हरिनामाची गोडी चाखण्यास मन सहजासहजी तयार होत नाही. हाच एक अर्थ त्यातून निघतो. योग्य मार्ग मिळण्यापूर्वी मन भटकत होते. यात काही मनुष्याचा अन्याय नाही. आता मार्ग मिळाल्यावरही त्या मार्गाने न जाता अन्य मार्गाने जाऊन महत्वाच्या लाभाला मुकणे हा मात्र घोर अन्याय ठरेल. प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचविण्याकरिता घंटा वाजवीत वाजवीत टांगेवाला जसा गर्दीतून पार होतो, त्याप्रमाणे खऱ्या सुखाकडे मन वेधण्याकरिता मनुष्याने सारखा नामाचा गजर करीत विषयांच्या गर्दीतून पार झाले पाहिजे. मुंबईसारख्या शहरात आपला एक मित्र राहत असून आपल्याला त्याला भेटावयाचे आहे, तर नावासकट संपूर्ण पत्ता हवा की नाही. नुसते माझा मित्र इथे कुठे राहतो असे विचारित गेल्यास आपले काम होते का? याच करता तुकाराम महाराज म्हणतात, 18 पुराणाचे पोटी नामा विण नाही गोठी, हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. समर्थ रामदास म्हणतात, दृढ श्रद्धेने नाम जपसी जरी, होशील तू भव पार, नामा वाचून या जगी साधन, करिता शिणशील पार. मनुजा कलियुगी नामचे सार. ज्ञानदेव म्हणतात, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी, नामा परते साधन नाही रे अनन्यथा, वाया अनेक पंथा जाशील झणी. कबीर म्हणतात, भज रे भैया राम गोविंद हरी, जपतप साधन कछु नाही लागत, खरच तनही गटली. कमाल म्हणतात, सबसे राम भजन कर लेना. एकूण यावरून दिसते की एकूण सर्व संतांचे सांगणे एकच आहे. ओम नमः शिवाय. पत्र क्रमांक 9, 2 जून 1969. श्रीमती इंदिराबाई यास सप्रेम आशीर्वाद. तुमच्या पत्रात तुम्ही विचारलेत की साईधाममध्ये करीत असलेल्या भजनात सद्गुरुनाथ महाराज की जय म्हणण्याऐवजी साईबाबांचा जय जयकार करावा असे तेथील ट्रस्टी म्हणतात. तेव्हा कसे करावे? जरी तुम्ही आम्ही घालून दिलेल्या नियमाप्रमाणे भजन चालवित असला तरी साईबाबांचा जय जयकार करायला किंवा साईबाबांवरील गाणी म्हणायला आमची काही आडकाठी नाही. सर्व संत म्हणजे एकच
असे आम्ही मानतो. त्यामुळे सद्गुरुनाथ महाराज की जय म्हटले की गुरुपदारूढ झालेल्या सर्व व्यक्तींचा जय जयकार केल्याप्रमाणे होतो. म्हणून आम्ही भजनात मधून मधून जय जयकार करण्याची पद्धत ठेवली आहे. दुसरा प्रश्न, गुरुचरित्रात बायकांनी ओम म्हणावायचे नाही तेव्हा तुम्ही ओमचा उच्चार कसा करता असे काही बायका मला विचारत आहेत. तेव्हा यापुढे ओम नमः शिवाय म्हणायचे मी सोडून देऊ की कसे, असा तुम्ही प्रश्न केला. गुरुचरित्रात बायकांना ओम म्हणावयाचा अधिकार नाही असे सांगितले आहे. हे ज्यांच्या ऐकिवात आहे ते त्याबद्दल प्रश्न विचारित असतील, ही काही त्यांची चूक नाही. पण आईंच्यावर ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी मनात शंकेला थारा देणे ही मात्र चूक ठरेल. ओम हे अक्षर परमपवित्र परमात्म्याचे धोत्यक आहे आणि बायकांजवळ दुर्गुणांचा साठा अधिक असतो, त्यामुळे त्या अपवित्र आहेत. याकरिता बायकांनी ओमचा उच्चार करू नये असे धर्मग्रंथात लिहून ठेवले आहे. पण ओम हे अक्षर देवाचे प्रतीक असल्याने मोठमोठ्या ग्रंथांच्या सुरुवातीला ओम हे अक्षर पाहावयास मिळते. काही अभंगात देखील ओंकार आढळतो. त्याचप्रमाणे दुकानाच्या पाटीवर, ट्रकवर, घरावर, अंगठीवर देखील ओम पाहावयास मिळतो. असे असता बायकांनी ओमचा उच्चार करू नये ह्या वाक्याचे बायकांकडून कितपत पालन होत असावे याबद्दल थोडा विचार केला असता बोलणे व ऐकणे सर्वच फोल ठरेल. एवढे सर्व लिहिण्यापेक्षा तुमच्याजवळ ज्या बायकांनी ओमचा उच्चार करावयाचा नाही असे म्हटले त्यांनी तुम्हाला माहिती देण्यासाठी का होईना ओमचा उच्चार केलाच की नाही तिकडे लक्ष द्या. एकदा म्हटले काय आणि 10 वेळा म्हटले काय सारखेच. स्वामींनी मला ओम नमः शिवाय म्हणायला सांगितले आणि मी मनात शंकेला थारा न देता त्यांच्या आज्ञेचे पालन केले. त्यामुळे त्यापासून जे काही फळ मिळावयाचे ते मला मिळाले. इकडे लक्ष पुरवा म्हणजे मन चलबिचल होणार नाही. ओम नमः शिवाय. पत्र क्रमांक 10, 12 ऑगस्ट 1969. श्रीमती वहिनी यांना सप्रेम आशीर्वाद. तुम्ही लिहिता दादरला भजनासाठी स्वतंत्र जागा व्हावयाची ती कधी होईल? शक्यतो लवकर व्हावी अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ असे संतांचे सांगणे आहे. तेव्हा आपण काळजी का करा? सदिच्छा जरी असली तरी तिच्या पाठीमागे देवावर दृढ श्रद्धेचा आणि तपश्चर्येचा जोर असावा लागतो. या 2 गोष्टींचा अभाव असल्यास देव आमची इच्छा पुरी करण्यास त्वरा करीत नाही. म्हणून धीर धरून राहणेच शिकावे. आपला हेतू पूर्ण व्हावा म्हणून देवाच्या पाठीशी सारखा तगादा लावणे ही भक्ती नसून देवाला त्रास देणे आहे. तुम्ही म्हणाल गेली 10 वर्षे आमची तपश्चर्या चालली आहे, पण सकाम त्यामुळे ईत जोर नसतो. इतकेच नव्हे तर वरचेवर अभिमान गोंधळ घालून अडथळा निर्माण करतो. त्यामुळे पुण्याचा साठा होत नाही. सकाम म्हणजे संसारातील काही ना काही उणीव भरून काढण्याचा हेतू. पण निर्हेतुक तपश्चर्येशिवाय देवाला खुश करता येत नाही. यासाठीच संत निष्काम सेवा करण्याबद्दल इशारा देतात. मूल जोवर नेणते असते तोवर ते आईच्या मांडीवर अंथरुणावर हगणे मुतणे करते. तेच जाणते झाल्यावर त्यासाठी ते ठराविक जागी जाते. त्याप्रमाणे आपण प्रथम देवाकडे काही ना काही हेतू धरून जरी वळत असलो तरी काही दिवस नव्हे तर काही वर्षे निघून गेल्यावर तरी
देवाला भजणे हे मनुष्याचे मुख्य कर्तव्य आहे याची जाणीव झाली पाहिजे. मूल जाणते झाल्यावर त्याने अंथरुणावर हगणे मुतणे केल्यास आई जशी त्यास शिक्षा करते त्याप्रमाणे आम्ही भजन करायला लागून 10-15 वर्षे निघून गेली तरी आम्ही देवाजवळ संसारातील तक्रारी सांगणे सोडले नाही. तर आपली भक्ती खरी नसून वरपांगी आहे म्हणून आपली तक्रार ऐकून घेण्यास देव तयार होत नाही. करिता आपल्यामध्ये जरूर प्रगती झाली पाहिजे. अर्थात आपले मुख्य कर्तव्य काय ते आपण जाणले पाहिजे. म्हणजे दयामय प्रभू आपणास कोणत्या वेळी काय हवे ते बिनचूक पुरवितो. ओम नमः शिवाय. पत्र क्रमांक 11, 30 सप्टेंबर 1968. श्रीमती कमलाबाई यास सप्रेम आशीर्वाद. येथील नवीन परमार्थ निकेतनाच्या बांधकामाला मदत व्हावी म्हणून ठिकठिकाणी भजन सप्ताह ठेवून पैसे जमवावे की कसे याबद्दल सूचना मिळाल्यास त्याप्रमाणे करीन असे तुम्ही तुमच्या पत्रात म्हणता. पण येथील बांधकामाला अशा प्रकारे पैसे जमविण्याची जरुरी नाही. लक्ष्मीचा पतीच आमचा मायबाप आहे, तेव्हा आम्हाला पैशाची वाण कशी पडणार. दादरच्या सौभाग्यवती शालिनीताई यांनी पण गेल्या महिन्यात खास येथील बांधकामासाठी म्हणून 5 सप्ते करावयाचे का असे विचारले होते. त्यांना व तुम्हाला माझेकडून उत्तर एकच, ते खालीलप्रमाणे. भजनाचा सप्ताह करण्याचा मुख्य उद्देश हा असावा की भजनापासून समाधान मिळते हे अनुभवाने सर्वांना पटावे. आबालवृद्धांना भजनाची गोडी लागावी. गप्पा मारण्याची वेळ सार्थकी पडावी. सर्वांना हरिनामाचे व्यसन जडावे आणि सर्वांच्या जन्माचे सार्थक व्हावे. भजन कीर्तनाचा सप्ताह करणे आणि कोणते तरी कारण पुढे करून पैसा मागणे म्हणजे देवाचे नाव विकल्याप्रमाणे होते. तेव्हा भजनापासून आम्हाला जो महत्लाभ व्हावयाचा तो कसा होणार. भजन दिवसेंदिवस अधिकाधिक देवाजवळ नेणारे सुगम व सोपे साधन आहे. करिता आपण पैशांसाठी सप्ताह करतो असे होता कामा नये. देवाच्या नामात पैशाचा संबंध आणला की मुख्य म्हणजे मूळ स्थानाचे नाव वाईट होते. उपासनेत कमीपणा येतो आणि भक्ती गढूळ होते. करिता शक्यतो आपणाकडून निष्काम सेवा घडावी या अपेक्षेने प्रयत्न चालू ठेवावे. ओम नमः शिवाय. पत्र क्रमांक 12, 5 ऑक्टोबर 1971. सौभाग्यवती ताई सप्रेम आशीर्वाद. अलीकडे हे क्षुल्लक गोष्टीवरून चिडतात. कोण आहे नाही हे न पाहता वाटेल तसे मला बोलतात. तेव्हा सध्या यांच्यावरची आपली दृष्टी कमी झाली की कसे असे तुमच्या पत्रात तुम्ही विचारले. आरशासमोर आपण आपला चेहरा हसरा केला तर तसा दिसतो किंवा रडवा चेहरा केला तर तसा दिसतो. त्याप्रमाणे देव हा आरशासारखा स्वच्छ व निर्मळ आहे. त्याची दृष्टी सतत आमच्यावर आहे. त्याचे प्रेम सदा आमच्याकडे वाहत आहे. परंतु जोपर्यंत आमच्या हृदयात देवाचे स्मरण असते तोपर्यंत आमची वृत्ती आनंदित असते आणि विस्मरणात त्याच्या उलट असते म्हणजे प्रेमाचा अभाव दिसून येतो. मग येथे रागद्वेषादी सैतान थैमान घातल्याशिवाय कसे राहणार. ओम नमः शिवाय. पत्र क्रमांक 13, 10 नोव्हेंबर 1971. चिरंजीव बाळ यास सप्रेम आशीर्वाद. कित्येक वर्षे
सतत सहवासात राहून सेवा करीत असलेल्या माणसाने माझ्यासारख्याने दारात गेले असता तू कोण, कोठून आलास, येथवर येण्याचे कारण काय याबद्दल चौकशी करण्यापेक्षा तोंडाला येईल ते बोलून तिरस्कार करणे योग्य आहे काय? या प्रश्नाचे उत्तर मला हवे आहे, कारण ती गोष्ट घडल्यापासून माझ्या हृदयाला सारखी बोचत आहे. असे तुझ्या पत्रात तू लिहिलेस, पण मी म्हणते त्यात वाईट वाटून घेण्यासारखे काय आहे? जग म्हणजे हे एक पुस्तक समजावे, त्यातील धडा शिकून आपणास शहाणे व्हावयाचे आहे. जेव्हा दुसऱ्याच्या वागण्याने आपणास त्रास होतो तेव्हा आपण तसे वागावयाचे नाही असा निश्चय करावा. दुसऱ्याच्या वागण्याने जेव्हा आपणास आनंद होतो तेव्हा आपण त्याप्रमाणे वागत जावे असे ठरवायचे. ते दोनच धडे, पण ते गिरवत राहिल्याने दिवसेंदिवस आपली खात्रीने प्रगती होत जाते. हा मी आक्रमिलेला मार्ग आहे. यापासून चोरी, चहाडी, खोटेपणा, अप्रामाणिकपणा, तुसडेपणा, ताठरपणा, तापटपणा इत्यादी दुर्गुणांना सहजच आळा बसतो. अमुक रोगावर अमुक औषध रामबाण आहे असे एखाद्या वैद्याने म्हणावे. त्याप्रमाणे आपल्या जाणीवेची दिवसेंदिवस अधिकाधिक वाढ व्हावयाला वरील उपाय हे एक रामबाण साधन आहे असे माझे म्हणणे आहे. कोनाड्यात साबण ठेवून स्नान केल्याने अंग स्वच्छ होते का? त्यासाठी साबण अंगाला लावून घेतला पाहिजे, होय ना? त्याप्रमाणे सत्सहवासात अनेक वर्षे जरी घालविली तरी संतांच्या सहज बोलण्यातील उपदेश स्वहित साधू पाहणाऱ्याने स्वतःला लावून घ्यावा लागतो, तरच सुसंस्कार उत्पन्न होतात आणि कुसंस्कार गळून पडून मनुष्य सद्गुणी बनतो. सत्सहवास हे साधन वरवर पाहणाऱ्याला फार सोपे जरी वाटते तरी ते साधणे अत्यंत कठीण आहे. लोण्याचा गोळा जसा खायला सोपा आणि पचायला जड, त्याप्रमाणे सत्सहवास वरवर दिसायला जरी सोपा वाटला तरी तो सहसा सर्वांना मानवत नाही. ओम नमः शिवाय.